नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 12वीच्या वर्गाचा जॉग्राफी या विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण जॉग्राफीची बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. अशीच प्रश्नपत्रिका आपला असणार आहे. एकूण 80 गुणांचा पेपर असेल आणि तो सोडवण्यासाठी 3 तासाची वेळही दिली जाईल. काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिल्या जातील. त्या सूचनांचं पालन करून आपल्याला हा पेपर सॉल्व्ह करायचा आहे. यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर त्या पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली 11वी-12वीची प्लेलिस्ट अवश्य पहा. काही अडचणी असल्यास कमेंट करा. एकूण 80 गुणांचा आपला हा पेपर असेल आणि हा सोडवण्यासाठी 3 तासाची वेळही दिली जाईल. बघा, त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न हा 20 गुणांचा असेल. त्यातला अ भाग साखळी पूर्ण करून उत्तरपत्रिकेत पुन्हा लिहा. बघा, अशा पद्धतीने ही साखळी आपण पूर्ण करायची आहे. पुढचा प्रश्न ब भाग, चूक की बरोबर ते लिहा. त्यानंतर अचूक पर्याय निवडा 5 गुणांसाठी. उत्तरे या ठिकाणी देण्यात आलेली आहेत. सर्व प्रश्न काळजीपूर्वक पहा. यातलेच काही प्रश्न तुम्हाला चालू वर्षाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये नक्की येतील. ड भाग, पुढील चुकीचा घटक ओळखा 5 गुणांसाठी. त्यानंतर प्रश्न दुसरा, कारणे लिहा. 12 मार्कांसाठी असणार आहे हा प्रश्न. कोणतेही 4 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. त्यानंतर प्रश्न तिसरा, फरक स्पष्ट करा 9 गुणांसाठी. कोणतेही 3. प्रश्न चौथा आपला असणार आहे 11 गुणांचा. त्यातला अ भाग 6 गुणांसाठी. जगाचा नकाशा आपल्याला दिला जाईल आणि त्या नकाशामध्ये आपल्याला ह्या गोष्टी दाखवायच्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, दिलेल्या आलेखाचं वाचन करून त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा, प्रौढ साक्षरता दर हा आलेख दिलेला आहे. त्यावर आधारित प्रश्न आणि त्यांची उत्तरं. प्रश्न 5वा, टिपा लिहा 12 गुणांसाठी. कोणतेही 3 टिपा लिहायच्या आहेत आपल्याला. 4 गुणांसाठी एकेचं उत्तर लिहायचे. त्यानंतर प्रश्न 6वा 8 गुणांसाठी. एक उतारा दिलेला आहे. त्या उतारावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. बघा तो उतारा. त्यानंतर त्यावर आधारित प्रश्न. सर्व प्रश्न लक्षात घ्या. आपण त्यांची उत्तरही उतार्यातच पाहणार आहोत. आर्थिक प्रेरणा म्हणजे काय? भांडवलदारांच्या उत्पादन वाढीचा उद्देश. विशेष मोबदला का देण्यात येतो? बघा याची उत्तरं या ठिकाणी उतार्यातच दिली आहेत. बघा, हा पहिल्या प्रश्नाचं उत्तर, त्यानंतर हे दुसऱ्याचं आणि हे तिसऱ्याचं.
अशा पद्धतीने उतार्यातच शोधून आपल्याला या प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात. त्यानंतर क भाग, आकृती काढून नावे लिहा. 4 गुणांसाठी कोणतेही 2. प्रश्न 7वा असेल सविस्तर उत्तरे लिहा. 8 गुणांसाठी एकाचं उत्तर लिहायचं आहे आपल्याला. 2 दिले जातील.